तर मित्रांनो, आता आम्ही चाललो एका कार्यक्रमाला चाललोय, पण कार्यक्रम 7:30चे आणि आम्ही इकडनं निघतो 7:40ला. ह्याच्यापाठी कारण एकच आहे, बायकांचा जो नटणं थटणं असतो तो का एवढा का नटायचं मला एकच समजत नाही. इकडे एक बाई बसले, इकडे एक बाई बसली, एवढा नटायचं बसले तिकडे बाई बसले, एवढं नटतात. 6-6:30ला घरी आले. ते पोरी बघणार माझ्याकडे 6:30ला घरी आले. 7:30 पर्यंत फक्त नटत होते 1 तास. मी 10 मिनिटात तयार झालो. हे लोक आणि एवढा मेकअप करणार. काय मेकअप केला नाही, काय पण बोलू नको सांगता मला. आता मी बघत होतो सगळ्यांनी, फक्त बघत बसलो. आज पहिल्यांदा असं झालं, मी बघत होतो यांच्याकडे. आणि मी आज पहिल्यांदा एवढं लवकर तयार होऊन बसलो आणि बघतो हे लोकांनी 1 तास लावला लेट. मी बोललो टायमावर पोचू, केक कापायचा त्या पोराचा बिचाराचा पहिला बर्थडे. मुलगा नको बोलू, मुलगा बोल. खरं मुलींचं बायकांचं समजतच नाही. ही पण एक समजलं ना, ऐकलंच ना मी काय बोललो ते. मी कधी दुसऱ्यांचं मागतो का? हा बाबा, काय भांगीन केलं की काय? कधी पण आपल्या हातात खुश राहायचं. कॉपी पण कधी करायची नाही. मी पेपरला पण कधी कॉपी नाही करत. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या कधीच चिठ्ठी नाही नेली आजपर्यंत पेपरला. हातात मोबाईल घेतलाय, स्मार्ट वॉच घेतलाय, काय गरज आहे? एवढं कोणाला दाखवायचं आहे? मोबाईल ठेवून द्या श्रेया. मी ज्यावेळी आठवलं होतो फक्त अभ्यास करायचो मी. फक्त अभ्यास. मोबाईलच्या बॅगेत नाही. आता मी कधी पण बघा लग्नाला पण मी नटन 7 जे आहे तेच घरात निघायचं. चला काय लग्न चाललंय का, कोणा दाखवायचं आम्ही. मी फक्त एकदाच पॉश घेऊन होऊन गेलेलो, त्यावेळी सगळ्यांना वाटलं माझंच लग्न. लग्नात पण एवढं नटलो नव्हतो. कधी रे? एकदा मी का सांगू कधी नटलो. नटलो म्हणजे जरा पॉश एकदम, केस बीस वगैरे. कधीच फाउंडेशन हे कधीच नाही खाऊन गेली बायले काम. म्हणजे लग्नामध्ये पण एवढा कधी नसतो ते हे केलेली मेकअप नाही केली. पण नाही, बाबांच्या लग्नात मी जास्त नटलेलो. बरोबर आहे. कशाला या लाईटा लावतात यार, डोळे पूर्ण दिपून जातात. पाय बाजूला हो. आडर हो गया नी ओ तेरे यार नु पता नहीं है दार शूट दा. 7 वाजेला याच सफाई काय देणार आहे? उद्या भाड्याला बोललो होता, उद्या सफाई काय देऊ शकत नाही. पॉइंट कसा आहे, बायकांचं मला पटतच नाही एवढा मेकअप. तुझं पण लग्न झालं असंच होणार आहे, बायको करणार. परत हा वाक्य बोल न अडकता. हा ते माझ्या बायकोने बघून घेईन ना. हा मग काय मी पण तिला हेच बोलणार. बोलला असंच बोलतोय सगळेजण, लग्न झालं बघायचं. परत हा वाक्य बोल. नको आर्ग्युमेंट करू माझ्याशी. ते पुढची गोष्ट पुढे, प्रेझेंट मध्ये जागायला पाहिजे आपण. काय बोलले, उद्या येतानाच कुठेतरी जेवून या. इथं आल्यावर 11 वाजता जेवणार. आणि आज सकाळ आता हा दुसरा पार्ट असेल. 5 मिनिटाचा हा झाला. 1 नंबर कंटेंट भेटला मला वाटलेलंच पॉईंट काहीतरी भेटणार गाडीत. भेटला. व्हिडिओ चालू झाला. हा तुला मी प्रश्न विचारू, उत्तर नीट द्यायचा, मस्करी नाही. माझ्याबद्दल अशी एक गोष्ट तुला चांगली वाटते आणि घाण. एक चांगली गोष्ट सांग आणि एक वाईट गोष्ट सांग. पहिले आयला विचारले, तुला कशाला मध्ये बोलायची गरज आहे सांग. चांगली पहिली वाईट गोष्ट सांग. काम नाही. दुसरी चांगली गोष्ट सांग. खूपच चांगल्या गोष्टी कुठली सांगतो? एकच सांग ना चांगली, तुला आवडते ती. जे काम करायचं म्हणतात तेच करतो. आता तू सांग, पहिली वाईट गोष्ट सांग. वाईट, जेवताना घाण शब्द बोलतो. घाण शब्द म्हणजे कसे? संडास, गु कसा. आता तू काय खातेस मग? गु आहे. चल चांगली गोष्ट सांग. चल चांगली नाही गोष्ट बघ, एक तरी असेल एक चांगली गोष्ट. नाही माझी चांगली. चांगला दिसतो.
चांगला बोलतो, चांगलं गाणं बोलतो. कायच नाही चांगलं टाइमपास बघा किती मुद्दा म्हणून करते माझा आजूबाजूला व्हिडिओ चालू आहे की मला टाकायची व्हिडिओमध्ये असं काय बोलू नको. तर काय आम्ही बर्थडे पण झालो बोल बोल. आता बड्डेला गेलो मजा आली आणि दादाने डान्स केला. आम्ही एन्जॉय केलं ते सगळे नातेवाईक भेटले नातेवाईक भेटले मुलं पण खुश झाली गुलाबजाम कसे होते? बोल होते गुलाबजाम तुला आता गुलाबजामची एक गोष्ट सांगू, तुम्हाला खोटं वाटेल. एक आजी होती बघ, जिने अशी थोडी पांढरी केस होती तिची बघ, गुलाबजाम ब्लू कलरची काहीतरी साडी घातली. तिने आम्ही जेव्हा बाहेर होतो ती अशी आत आली तिकडे, तिने असं चमच्याने घेऊन डायरेक्ट तोंडात टाकलं. आणि एक तिने नंतर टाकून पण हातात मी पण एक खाल्लं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू, या नीट उत्तर द्या. ते सांगू शकत नाही माझ्याबद्दल एक वाईट गोष्ट आणि एक चांगली गोष्ट सांगा. पहिली वाईट गोष्ट सांगा, नंतर चांगली सांगा. दोन्ही पण फेमस आहे सांगा तरी. कातावरती घ्या हा बा कॅमेरा तुमचं रे, लवकर सांगा. चांगली गोष्ट म्हणजे आता आहे हा करून की नाही कोणती गोष्ट करण्याच्या अगोदर परमिशन घेतो, कोणती गोष्ट करण्याच्या अगोदर. आणि वाईट गोष्ट पण तीच आहे, परमिशन नाही घेत, करून की करून झाले परमिशन घेतो. हा एखादी गोष्ट नाही करायची बोललो किती किती उत्तर देतो. बोलत होतो रे. आपण चांगलंच माणूस. आई बोलली चांगलं, बावून बोलले चांगलं, त्यामुळे तेव्हा बोलले मी आता खरं सांगते यावर दोघांना उत्तर येतो. वाईट आई बोलली काम नाही करत, आता मी काम का नाही करत, कारण आईला वजन कमी करायचंय. थोपड फोडू का तुझा. मग मी काम केलं, माझं आधीच वजन कमी, आईचं वाढलंय तर तिला कमी करायला पाहिजे. मग तुझं वाढेल ना तिचा कमी होईल. मला नाही वाढवायचं म्हणून तर नाही करत. मी एक गोष्ट ऐकलेली आहे ना, करून की गादवरती करची मग टाकून देऊया बाहेर. काय केलं? करून की ती रिक्षा येणार होती. कोण? माझी ऐकू बोलला ना काय अथर्व? उबे उबे अरे हम है बाकी सब पाणी कम है जाणी. हा काय माहिती आहे तुला. 11 वाजून 21 मिनिटं 15 झाले. 11 वाजून 21 मिनिटं हम है बाकी सब पाणी कम है जाणी. तू नोट करून ठेव, तू काय बोललीस ते समजलीस ना. हा मी 3 पॅक पिओ 5 पॅक पिओ सिटी मध्ये आता असं बंद ते व्यवस्थित व्हिडिओ, चालवणार. बंद व्हिडिओ. लाव- तर मित्रांनो, आमच्या जो कार्यक्रमला मी आलेलो इथे बड्डेला, तर तो झालाय. तर जवळजवळ 11 वाजले. अजून कोण गाडीत आलं नाही, मी एकटेच येऊन बसलो मागतपासून. आता येतील, मला तरी वाटतं लगेच ते यायला पाहिजे. बाकी पूर्ण व्लॉग कसा झाला तो सांगा. मी आता एकदम थकलो आहे, एकदम भाई आता फक्त घरी जाऊन झोपायचं आहे. तर व्लॉग कसा झाला तो सांगा, कमेंट करा. पहिली गोष्ट कमेंट करा भाई, कमेंट केलं मोटिवेशन येतो भाई. आपण असं वाटतं की भाई बघतो समोरच्याला एन्जॉय होतं, या नसेल एन्जॉय होत तरी करा भाई कमेंट. आणि एवढंच सांगेन. आणि लाईक करा, शेअर करा व्लॉगला जेवढं होईल तेवढं. कारण शेअर तेव्हा करा जेव्हा तुम्हाला आवडेल, तुम्हाला वाटेल काहीतरी ह्यात मुवमेंट आहे भाई, असा ब्लॉग गेला आहे तसा गेला आहे ना, तर व्ह्यूज आले ना आले मी टाकणारच आहे. आज समजा माझ्या कुठल्या एका व्हिडिओला समजा आले 100 व्ह्यूज, उद्या मी टाकले त्याला आले 20 व्ह्यूज. मग मी थोडी विचार करणार मी 20 व्ह्यूज पडलेत मला, मी विचार करणार यार त्याच्या आधी पण 100 पडलेत, उद्या 150 पडतील 200 पडतील. व्ह्यूजसाठी कामच का करायचं. जे मी जगतो, मला माहिती आहे की मी जे जगतो ते खूप लोक जगत पण असतील, पण त्यांना ते बघायलासुद्धा छान वाटत असेल. आणि त्यामुळेच मी हे सगळं करत असतो. बाकी बाय.